Hi everyone, welcome back to my channel Mathematics Infinity Goals. In case you are new, hi, I am Pratigya and I make lot of math videos. So in this lecture we are going to discuss about property number 3 of a definite integration. We have already discussed about definition of definite integration. It's a two methods and property number 1 and property number 2 in previous lectures. So now in this lecture property number 3 says if we have an integration from a to b f of x dx which is equal to integration from a to b f of t dt. So this third property says जर आपण फंक्शन f of x घेतला किंवा फंक्शन f of t घेतला तर दोघांमध्ये लोअर लिमिट a आणि अप्पर लिमिट b दोन्हीकडे जर सेम असतील तर ते फंक्शनचे जे काही तुमचे इंटिग्रेशनची व्हॅल्यू असेल ते दोन्हीकडे काय असणार आहे सेम. पण मेन कंडिशन अशी आहे की इथे जे फंक्शन घ्याल तेच फंक्शन इथे यायला लागेल पण व्हेरिएबल चेंज असतील. इथे जर एक्सच्या व्हेरिएबल मध्ये इक्वेशन असेल तर इथे कुठल्या फॉर्म मध्ये वेगळ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये टी घेतला तरी चालेल. म्हणजे जर मी इथे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मानला तर इथे एफ ऑफ टी इक्वल टू काय घ्यायला लागेल टी स्क्वेअर. एक्स स्क्वेअर असेल तर टी स्क्वेअर, एक्स क्यूब असेल तर टी क्यूब, ई रेस टू एक्स असेल तर ई रेस टू टी. म्हणजेच फंक्शन सेम असतील फक्त व्हेरिएबल त्यामध्ये चेंज असतील. सो इट्स अ प्रूफ इज कन्सिडर करूया दिस LHS ची व्हॅल्यू फाइंड करूया आणि सिमिलरली सेकंडली RHS कन्सिडर करूया आणि RHS ची व्हॅल्यू फाइंड करूया. सो फर्स्टली वी हैव टू कन्सिडर दिस LHS. सो LHS इज इक्वल टू इंटिग्रेशन a टू b f of x dx इज इक्वल टू काहीतरी इंटिग्रेशन निघेल दॅट फंक्शन आणि त्याचे व्हेरिएबल x मध्ये, त्यामुळे त्याची व्हॅल्यू मी काहीतरी फाइंड केली g of x plus c. लोअर लिमिट किती a आणि अप्पर लिमिट किती असणार आहे b. व्हॅल्यूज वन बाय वन पुट करून घेऊया. पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करायचं आहे b इन प्लेस ऑफ x. सिमिलरली मध्ये साइन कुठला येणार आहे सबट्रॅक्शन आणि नंतर काय पुट करायचं आहे a इन प्लेस ऑफ x. देन सगळे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर शेवटी आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल g of b मायनस g of a आणि त्यालाच आपण इक्वेशन नंबर 1 ने डिनोट केलेला आहे. सिमिलरली कन्सिडर करूया दिस RHS. सो RHS इज इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of t dt. हे इंटिग्रेशन सॉल्व करताय म्हणजेच काहीतरी व्हॅल्यू कुठल्या फॉर्म मध्ये येणार आहे टीच्या फॉर्म मध्ये. सो आपण आन्सर अझम्पशन केले की सम फंक्शन मिळाले इंटिग्रेशनचं g of t plus c आणि लिमिट्स कुठे आहे लोअर लिमिट इज a आणि अप्पर लिमिट इज b. व्हॅल्यूज पुट केलं म्हणजेच काय b इन प्लेस ऑफ t पहिली व्हॅल्यू आणि सिमिलरली a इन प्लेस ऑफ t. देन हे सगळं सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली g of b मायनस g of a आणि यालाच आपण इक्वेशन नंबर 2 ने डिनोट केलंय. सो ॲज यू कॅन सी इक्वेशन 1 and इक्वेशन 2 both are same, that is RHS of equation 1 and equation 2 both are same. Then LHS is equal to how much RHS. Hence we have obtained LHS is equal to RHS. That means this integration a to b f of x dx is equal to this integration from a to b f of t dt. So this is nothing but your property number 3. Now consider example on this property number 3. So example is integration from pi by 6 to pi by 3 cos x dx is a question mark. हे पहिला example आहे आणि similarly second example consider करूया. Integration from pi by 6 to pi by 3 cos t dt is equal to question mark. दोन्ही सुद्धा क्वेश्चन मेन प्रॉपर्टीला चेक करा. a ची व्हॅल्यू किती आहे pi by 6, b ची व्हॅल्यू pi by 3. सेम इथे सुद्धा आहे a इक्वल टू pi by 6 and b इक्वल टू pi by 3 and f of x ची व्हॅल्यू चेक करा. f of x इज इक्वल टू किती आहे cos x आणि f of t ची व्हॅल्यू किती आहे cos t. सो बाय अबव प्रॉपर्टी दिस व्हॅल्यू अँड दिस व्हॅल्यू बोथ आर इक्वल. सो आता जे काही आपण हे दोन्ही एक्झाम्पल फाइंड करणार आहेत म्हणजे या दोघांची व्हॅल्यू सुद्धा किती यायला पाहिजे सेम. सो चेक करूया इज दिस प्रॉपर्टी इज करेक्ट ऑर नॉट. सो फर्स्टली cos x चं इंटिग्रेशन सर्वांना माहिती आहे किती असतं sin x. सो व्हॅल्यू पुट करूया. सो इंटिग्रेशन ऑफ cos x इज sin x. पुट करा त्याची लोअर लिमिट pi by 6 टू अप्पर लिमिट pi by 3. पुट करून घ्या इट्स अ लिमिट्स. सो पुट करायचं पहिला अप्पर लिमिट दॅट इज sin pi by 3 मायनस sin pi by 6. सो pi by 3 मीन्स 180 डिवाइड बाय 3 म्हणजेच किती आहे हा पहिला sin 60 आणि हा सेकंड किती आहे sin 30. सो sin 60 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असते √3/2 मायनस 1/2 इज इक्वल टू शेवटी किती असणार आहे बेस सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची काय असणार आहे सबट्रॅक्शन. सो √3 मायनस 1 डिवाइड बाय 2. सो आन्सर ऑफ दिस इंटिग्रेशन इज लाईक दिस. सिमिलरली या सेकंड एक्झाम्पलचा आन्सर फाइंड करूया. सो अगेन cos t चे इंटिग्रेशन किती असेल sin t. सो sin t आणि त्याचं लोअर लिमिट pi by 6 टू अप्पर लिमिट इज pi by 3. 1 by 1 व्हॅल्यूज पुट करा. सो sin पहिला काय पुट करणार आहे अप्पर लिमिट. सो sin pi by 3 मायनस sin pi by 6. अगेन दिस इज नथिंग बट sin 60 and this is nothing but sin 30. So sin 60 is √3 divided by 2 minus sin 30 is 1/2. बेस सेम आहे म्हणजे न्यूमरेटरचे सबट्रॅक्शन. सो √3 मायनस 1 डिवाइड बाय 2. चेक करा
हे आन्सर आणि हे आन्सर दोन्ही पण काय सेम आहे. सो ॲज यू हॅव ऑलरेडी ऑब्झर्व दॅट answer of example number 1 and answer of example number 2 both are same. So this is nothing but our property number 3. So property number 3 ते सांगते की कोणताही फंक्शन f of x घ्या किंवा कोणताही फंक्शन f of t घ्या, दोन्ही फंक्शन सेम असतील, फक्त व्हेरिएबल चेंज असतील आणि विथ लोअर लिमिट दोन्ही साईडला सेम. सिमिलरली अप्पर लिमिट जर सेम असेल तर दोन्ही फंक्शन दोन्ही इंटिग्रल व्हॅल्यू काय असणार आहे सेम. तेच आपण प्रूव्ह केले. दिस व्हॅल्यू अँड दिस व्हॅल्यू बोथ आर सेम, देअरफॉर दिस इंटिग्रेशन and this integration both are same.